महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 रोजी दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांच्या सोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। ते स्थळ भारतभर प्रसिद्ध व्हावे म्हणून दादासाहेब गवई यांनी अतोनात प्रयत्न केले। करोडो बौद्ध बांधवांचे प्रेरणास्थान व ऊर्जाभूमी निर्माण व्हावी यासाठी दादासाहेब गवई यांनी अतोनात प्रयत्न केले। दादासाहेब गवई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉक्टर राजेंद्र गवई हे परिश्रम घेत आहे। डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या कार्याची दखल घेऊन संपूर्ण भारतात तळागाळातील बौद्ध अनुयायी व बहुजन समाजाची नाळ जुळल्यामुळे त्यांना दीक्षाभूमी राष्ट्रीय स्मारक यांची सचिवपदी निवड करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बुद्ध, भगवान कबीर यांचे विचार अविरत या जगामध्ये तत्वज्ञान म्हणून मोलाचे ठरलेले आहेत आणि तेच तत्वज्ञान राजेंद्र गवई यांनी अनुसरले आहे। संपूर्ण भारतातील उपेक्षित बहुजन समाजाला न्याय व हक्क देण्याचे काम राजेंद्र गवई मोठ्या जोमाने करताना दिसत आहेत। त्यांच्या या कामाला मानाचा मुजरा करून त्यांचे हे कार्य अविरत सुरूच राहो यासाठी अमरावती जिल्ह्यातील बहुजन अनुयायांनी फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पगुच्छ यांचा वर्षाव करीत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अक्षरशः झुंबड केली होती। यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, शासकीय, निमशासकीय व महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।